आणि यानंतर थेट नागपुराजवळ जिथे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि वन विभागाच्या या अधिकाऱ्यांकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळालेला होता। सकाळी त्यानं काही जणांवर हल्ला केला अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर तातडीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। तर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी या हालचाली सध्या वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्व अधिकारी तैनात आहेत आणि बिबट्याला पकडण्यासाठी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय बिबट्या सुद्धा पाहायला मिळतोय। तो या वरच्या मजल्यावर आहे जिथे टेरेसचा भाग आहे, तिथे या दृश्यांमध्ये हा बिबट्या आपण पाहू शकतोय। पारडी शिवारातली ही सगळी घटना आहे आणि याच बिबट्याला कैद करण्यासाठी आता सध्या प्रयत्न सुरू आहेत। मात्र या सर्व लोकांना घाबरून हा बिबट्या पळ काढण्याच्या तयारीत आहे, तसा प्रयत्न सुरू आहे। मात्र सर्वत्र हे अधिकारी तैनात आहेत। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बिबट्या हा तिथे टेरेसच्या भागामध्ये आहे आणि खाली अधिकारी तैनात आहेत। रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातली काय अपडेट आहे? आनंदाची बातमी अशी आहे, डार्ट लागलेला आहे आणि कुठल्याही क्षणी म्हणजे जवळपास 15 मिनिटाच्या आत बिबट्या जो आहे हा बेशुद्ध होईल। हा बिबट्या वर चढू शकत नाही याचा अर्थ डार्ट लागलेला आहे। बिबट्याच्या पाठीमध्ये आपण पाहू शकतो एक इंजेक्शन सारखा दिसत आहे, पण हा बिबट्या आता हजारोच्या संख्येने लोक आहेत। अत्यंत महत्वाची घटना आहे, जर बिबट्याला डार्ट लागला नाही तर तो कोणावरही हल्ला करू शकतो। मी सुद्धा ज्या परिसरात उभा आहे हे सुद्धा अत्यंत धोकादायक ठिकाण आहे। आता आवाज करू नका, शांतता ठेवा असं आवाहन करण्यात डार्ट लागलेला आहे। बिबट्या हळूहळू आता बेशुद्ध अवस्थेत जात आहेत आणि याच परिस्थितीमध्ये जर तो बेशुद्ध झाला तर त्याला खाली आणलं जाईल आणि नंतर त्याची रवानगी गोरेवाड्याला केली जाईल। हजारोच्या संख्येनं लोक आहेत। आता पहिलं चॅलेंज आहे लोकांना इथून बाहेर काढणं। बिबट्या आता वर चढलेला आहे टेरेसवरती आणि इथे पाहू शकतो आपण की बिबट्या आता मागे जो आहे तो पाहतो आहे आणि मागे जर तो पडला खाली, कारण की त्याच्यात शक्ती थोडी त्राण कमी आहे कारण की डार्ट लागलेला आहे। हा डार्ट आता लागल्यानंतर 15 मिनिटं लागतात। याच्यात जे औषध टाकलं असतं ते त्या हिशोबाने लावलेलं असतं की 15 मिनिटं त्याच्यात कॅपॅसिटी असते। आता या ठिकाणी बिबट्याला डार्ट लागला ही आनंदाची बातमी आहे, पण हा जर डार्ट योग्य वेळी तो बेशुद्ध झाला नाही तर कुठल्याही क्षणी तो हल्ला करू शकतो। हजारोंच्या संख्येनं पारडी परिसरामध्ये, शिवनगर परिसरामध्ये बघ्यांची गर्दी आहे, टेरेसवरती गर्दी आहे। बिबट्या खाली पडला आता आणि तो प्रयत्न करतोय की खाली येण्याचा। डार्ट लागलेला आहे, बिबट्यामध्ये इतकी शक्ती असते की तो कुठूनही उडू शकतो। डार्ट लागलेला आहे, तो बेशुद्ध झालेला आहे। याचा हे आहे की बिबट्याची ताकद कमी पडते आहे, त्यामुळे बिबट्या आता इथे या स्लॅबच्या वरती आहे आणि कुठल्याही क्षणी तो ज्या स्थितीमध्ये आहे झडप घेऊ शकतो, पण त्याच्यात शक्ती कमी आहे। याचा आता डार्ट लागलेला आहे, त्यामुळे आता पोलीस फोर्स इथे वन विभागाच्या वतीनं मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशन मधली सगळ्यात मोठी बातमी की बिबट्या इथे दिसतोय, पण अत्यंत घातक आहे की बिबट्या कुठल्याही क्षणी कुठेही जाऊ शकतो। हजारोंची गर्दी आजूबाजूला आहे, त्यामुळे सावधगिरी राहा। जे लोक टीव्ही पाहत आहेत काळजी घ्या, त्यांना सुद्धा असं आवाहन करण्यात येत आहे। प्रवीण, तुम्ही सोबत राहा, ही दृश्य आहेत ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। नागपुरात हे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। तब्बल 4 तास वन खात्यासह हे अधिकारी आणि सर्व कर्मचारी प्रयत्न करत होते आणि त्याला कुठेतरी आता यश आलेलं आहे। या बिबट्याला डार्ट मारण्यात आला आणि ही प्रक्रिया आता पूर्ण झाल्याच्या नंतर बिबट्याला उचलून नेण्यात येईल आणि त्याला नंतर जेरबंद केलं जाईल। अपडेट जाणून घेऊयात, प्रवीण आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आनंदाची बातमी अशी आहे की बिबट्या बेशुद्ध झालेला आहे आणि आता तो खाली पडला, याचा अर्थ तो बेशुद्ध झालाय आणि सुटकेचा निश्वास हा सोडलेला आहे वन विभागाने। आता हे अधिकारी येत आहेत, इथे डॉक्टर्स येत आहेत, वेटरनरी, आणि बिबट्या आता पुन्हा 5-10 मिनिटं वाट पाहावी लागेल आणि बिबट्या जो आता बेशुद्ध होण्याच्या जवळपास जी वेळ असते ती वेळ आता गाठलेली आहे, त्यामुळे बिबट्या बेशुद्ध झालेला आहे। त्यामुळे हजारोंची गर्दी या परिसरामध्ये आहे आणि हजारोंच्या गर्दीमध्ये बिबट्याचं बेशुद्ध होणं अत्यंत आवश्यक होतं आणि आता जाळी जी आहे ती काढली जाते, याचा अर्थ बिबट्या जो आहे तो बेशुद्ध झालेला आहे। हजारोंची गर्दी शिवनगर परिसर, पारडी परिसरामध्ये आहे। इथे नजर जाईल तिकडे टेरेसवरती इकडे तिकडे लोक उपस्थित आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्या कधीही येऊ शकत। 5-6 लोकांना त्यांनी जखमी केलेला आहे, त्यामुळे तो या परिसरामध्ये येऊन कोणालाही जखमी करू शकत होता। त्यामुळे आता सगळ्यात आनंदाची बातमी, सुटकेचा निश्वास सोडलेला आहे की बिबट्या बेशुद्ध झालाय। बिबट्याने चढण्याचा प्रयत्न केला आणि टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण डार्टनं वेळेच काम केलं आणि डार्ट मध्ये जे औषध होतं त्याने काम केलं वेळीच, त्यामुळे बिबट्या बेशुद्ध झालाय। बिबट्या खाली पडलाय
मोठ्या जवळपास 10-12 फुटावरून तो खाली पडला असल्यामुळे त्याला या परिसरामध्ये तो ज्या खाली पडला जखमी झाला असेल अशी शक्यता आहे. मोठ्या मोठ्या जाळ्या आणल्या जात आहेत. आता जाळ्यांमध्ये त्याला टाकलं जाईल आणि खाली नेऊन गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये त्याला नेलं जाईल. आता या जाळ्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की आता हे फॉरेस्टची जी टीम आहे ती बिबट्याला रेस्क्यू करून आता गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये घेऊन जातील. पण आनंदाची बातमी ही आहे की बिबट्याही बेशुद्ध झाला. कोणालाही त्यांनी आता याच्यानंतर जखमी केला नाही. सकाळी त्यांनी जवळपास 4-5 जणांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. एकाच्या डोक्यामध्ये मोठा घाव नखामुळे बिबट्याचा झालेला आहे. त्यामुळे सुटकेचा निश्वास आता सोडलेला आहे शिवनगर परिसरात, पार्टी परिसरातल्या लोकांनी. कारण की बिबट्या आता जेरबंद होईल, कारण की तो आता बेशुद्ध झालेला आहे. जाळ्या ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत. जाळ्या सकाळपासून लावण्यात आल्या होत्या आणि या जाळ्या ज्या आहेत त्या आता काढल्या जात आहेत आणि जाळ्या काढून आता बिबट्याला बाहेर जे आहे ते काढलं जात आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी बातमी परिसरातली बिबट्या जो आहे तो आता त्याला रेस्क्यू आता होईल. पिंजरे आणले जात आहेत. हा पिंजरा पाहू शकतो आपण. हा पिंजरा आता पिंजरा आहे आणि या पिंजऱ्याच्या माध्यमातून आता बिबट्याला खाली आणलं जात आहे आणि तो बेशुद्ध आहे. त्याला बेशुद्ध अवस्थेतच तो खाली पडला जवळपास 10-12 फुटावरून दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर पडला. त्यामुळे तो जखमी झाला असेल. आपण तो आता बेशुद्ध असल्यामुळे कुठलाही धोका नाही आहे. त्यामुळे आनंदाची बातमी या परिसरामध्ये. बिबट्याचा जीव वाचला आणि त्याच्यामुळे कोणाचा जीवहानी जी आहे ती झालेली नाहीये. त्यामुळे अत्यंत डेन्स असं पॉप्युलेशन असलेला पारडी शिवनगर परिसर आहे. अरुंद गल्ले आहेत आणि या परिसरामध्ये महिन्याभरातली दुसरी घटना आहे. त्यापूर्वी नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या घुसला होता. आता ही दुसरी घटना आहे. त्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या घुसण्याची ही नागपूरमधली दुसरी घटना आहे. हिंगणा परिसरामध्ये काही वर्षापूर्वी अशा घटना व्हायच्या. बोर अभयारण्य त्या परिसरामध्ये होतं. इथूनही ज्या पारडी परिसरातून जवळपास 25-30 किलोमीटरवर अभयारण्य आहे. उमरेड करंडरा अभयारण्य आहे. नागपूर ही टायगर कॅपिटल आहे. नागपूरच्या आसपास जवळपास 10 पेक्षाही जास्त छोटे मोठे अभयारण्य आहेत. त्यामुळे अभयारण्य जवळ असलेल्या ठिकाणी असा त्रास होत असतो. पण नागपूर शहरामध्ये डेन्स पॉप्युलेशन असलेला हा शिवनगर पारडी परिसरामध्ये बिबट्या येणं, अरुंद भागामध्ये येणं, घरामध्ये लपणं हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे राज्यामध्ये नाशिक असेल, संजय गांधी बोरिवली पार्क असेल किंवा नागपूर असेल या ठिकाणी हे जे सावट आहे बिबट्यांच्या हल्ल्याचं हे यावरती तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे. आता राज्य सरकारनं 1 कोटी रुपयांच्या शेळ्या या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय तरी किती प्रभावी होतो आणि बिबटे बाहेर न येण्यासाठी याचा काय हे फायदा होतो हे बघावं लागेल. त्यामुळे डॉक्टर आता निघालेले आहे आणि हे डॉक्टर जे औषध घेऊन डाळ मारण्यासाठी आले होते ते सक्सेस मिशन करून आपलं निघालेलं आहे. त्यामुळे आता बिबट्या हा बेशुद्ध झालाय आणि बिबट्याला आता त्याचा जो वेळ असतो बेशुद्ध होण्याचा त्यानुसार त्याला आता पिंजऱ्यामध्ये टाकून जाळीमध्ये टाकून मोठ्या पिंजऱ्यात टाकून त्याला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये नेलं जाईल. त्यामुळे कोणीही इकडे येऊ नका. आता बिबट्याचा रेस्क्यू झालेला आहे. कोणी गर्दी इकडे वाढवू नका असं आवाहन हे प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं. तर पहाटे या बिबट्यानं दोघांवर हल्ला केलेला होता. प्रवीण, किती तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं? किती काळ वन खात्याच्या या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागली आणि नेमकं हे रेस्क्यू ऑपरेशन कसं राबवण्यात आलं? जवळपास 3.5 तास लागले आणि रेस्क्यू ऑपरेशन मी पूर्ण तुम्हाला सविस्तर सांगतो. हे जे घर दिसतं आहे या घरामध्ये बिबट्या शिरल्याची प्राथमिक माहिती होती. लोक खाली आले, नंतर हे संपूर्ण घर जे आहे हे जाळी लावून बंद करण्यात आलं. हा बिबट्या या परिसरामध्ये गेला. हे जे पत्रे दिसत आहेत निळे, या निळ्या पत्र्याच्या खाली पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांच्या खाली बिबट्या होता. बिबट्या वाघासारखं बिबट्याचं हे नसतं. बिबट्या जो आहे झाडावरती राहतो तसाच तो या पायऱ्यांच्या वरती जे निळे पत्रे दिसत आहेत इथे लपून बसला होता. त्या परिसरामध्ये हे जे अधिकारी कर्मचारी दिसत आहेत वन विभागाचे यांनी बांबूच्या मदतीनं त्याला इथून हुसकावून लावलं आणि नंतर तो खाली आल्यावर त्याच्यावर डाळ मारण्यात आला. डाळ मारल्यावरही तो बेशुद्ध झाला नाही आणि नंतर त्यानं उडी घेऊन इथे उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण नंतर डाळ यशस्वी झाला आणि डाळला जे 15 मिनिटं लागतात त्यानुसार तो बेशुद्ध होऊन खाली पडला. आता या जाळ्या आणून बिबट्याला
बंद केलं जाईल आणि नंतर त्याला त्या जाळ्यांच्या माध्यमातून बंद करून नंतर त्याला खाली या मला मोठा पिंजरा दिसतोय या पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये नेलं जाईल. दुसरं असं की हजारोंच्या संख्येनं लोक इथे उपस्थित होते, त्यामुळे या बिल्डिंगवर नजर जाईल तिकडे लोक आहे. त्यामुळे बिबट्याने कोणावरही हल्ला केला असता तर मोठी या परिसरामध्ये दुर्घटना जी घडली असती. पण पोलीस आणि वन विभागाच्या या परिसरामध्ये ही जी कारवाई त्यांनी केली, सतर्कता त्यांनी ठेवली, त्यामुळे कुठली हानी जी आहे ती झालेली नाही आहे. त्यामुळे बिबट्याचाही जीव वाचला आणि या परिसरामध्ये जीवहानी कुणाची झाली नाही. एका व्यक्तीच्या डोक्याला बिबट्याने मोठा वार केला आहे, नख मारला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आता भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि आता जवळपास 4-5 जणांवरती पंजा मारण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. पण त्या लोकांची वेळीच जास्त गर्दी असल्यामुळे त्या लोकांची सुटका झाली. त्यामुळे आनंदाची बातमी अशी आहे की बिबट्या आता बेशुद्ध झालाय आणि बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला आता जाळीमध्ये टाकून खाली पिंजऱ्यामध्ये त्याला घेऊन जातील आणि नंतर त्यात गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वन विभागाच्या त्याला ठेवलं जाईल. निश्चित अत्यंत दिलासादायक ही बातमी आहे आणि नागरिकांच्या मध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं ती भीती कुठेतरी निवळणार आहे. आणखी एक महत्त्वाचं प्रवीण, या भागामध्ये यापूर्वी कधी बिबट्या पाहायला मिळालेला होता का? तशी काही तक्रार देण्यात आलेली होती का, की पहिल्यांदाच असा हा बिबट्या तिथे पोहोचला आणि त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला? नागपूरची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली आपण तर मी ज्या परिसरामध्ये उभा आहे याच्याही पलीकडे 10 किलोमीटर पुढे शहर विकसित झालेलं आहे. पारडी परिसर आहे, हा स्मार्ट सिटी परिसर आहे. पण इतक्या डेन्स पॉप्युलेशन परिसरामध्ये बिबट्या येतो कसा, हा खरा प्रश्न आहे. बरं, यापेक्षाही दुसरा प्रश्न असा आहे की ही दुसरी घटना आहे महिन्याभराची. याच परिसरातून 2 किलोमीटर दूर भांडेवाडी परिसरामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये एक बिबट्या जो आहे तो दिसला होता. तरी सुद्धा डेन्स पॉप्युलेशन होतं. त्यामुळे अरुंद गल्ल्या आहे, त्या सगळ्या अरुंद गल्ल्या असलेल्या भागामध्ये बिबट्या कसा येतो आणि 10 किलोमीटर याच्याही पलीकडे शहर विकसित झालेलं आहे. आणि असं असताना बिबट्या एवढ्या आतमध्ये कसा येतो आणि तो लोकांवर हल्ला करतो, त्यामुळे अत्यंत गंभीर आहे. या परिसरापासून सगळ्यात जवळचं अभयारण्य जे आहे ते आहे उमरेड करंडला आणि उमरेड करंडला अभयारण्य इथून जवळपास 25-30 किलोमीटर आहे. त्यामुळे नागपूर शहराचा जर भौगोलिक पुन्हा एकदा जर आपण चर्चा करण्याचा जर प्रयत्न केला तर नागपूर शहराच्या 100 किलोमीटर 150 किलोमीटरच्या आसपास 4 ते 5 अभयारण्य आहे. त्यामुळे वाघांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. भारतात जेवढे वाघ आहे त्याच्यापेक्षा अर्धे वाघ हे नागपूरच्या 200-300 किलोमीटर परिसरात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, विदर्भाच्या परिसरामध्ये आहे. त्यामुळे जंगल संपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबटेही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे जे बिबटे आहे हे बिबटे शहरात आता यायला लागलेले आहे. त्यामुळे उमरेड करंडला परिसरातला हा बिबट्या असावा. यापूर्वी भांडेवाडीमध्ये जो बिबट्या आला होता तो सुद्धा उमरेड करंडला म्हटलं असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे आता बिबट्या हा जो भांडेवाडी मध्ये आला होता तो वेगळा बिबट्या 1-1.5 वर्षाचा होता. हा सुद्धा बिबट्या पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे हा. आणि या बिबट्याला आता बेशुद्ध करण्यात यश आलेलं आहे. हा बिबट्या आता बेशुद्ध झालेला आहे आणि अधिकारी कर्मचारी जे वन विभागाचे इथे आलेले आहेत ते अधिकारी कर्मचारी आता इथे बिबट्याला जाळीमध्ये टाकून त्याला पिंजऱ्यामध्ये टाकून गोरेवाडा वन्यजीव रेस्क्यू जे सेंटर आहे तिथे त्याला घेऊन जातील, त्याच्यावर उपचार केले जातील. हा बिबट्या जखमी झाला आहे कारण की वरून पडला तो खाली, त्यामुळे डाट लागल्यानंतर त्यामुळे त्याच्या पाठीला पायाला वगैरे मार लागण्याची शक्यता आहे. इथपर्यंत बिबट्या पोहोचला. त्यांनी अनेकावर हल्ले केले, त्याच्यातही गंभीर दुखापत त्याला झाली असावी, लोकांनाही दुखापत झालेली आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला मोठा मार लागलेला आहे, नख लागलेला आहे आणि 3 ते 4 जण या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झालेले आहे. त्यांना नख जे आहे ते लागलेलं आहे. किरकोळ जखमा काही लोकांना आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहू शकतो जाळी जी आहे ती जाळी आता टाकली जाते बिबट्याच्या अंगावरती आणि जाळी टाकून त्याला या पिंजऱ्यामध्ये या जाळीमध्ये पहिले बंद केलं जाईल, नंतर त्याला उचलून खाली नेलं जाईल आणि नंतर त्या पिंजऱ्यातून त्याला पुढे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तिकडे पाठवलं जाईल. त्यामुळे संपूर्ण हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुल झालं. 3.5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं आणि या रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून हजारो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. डेन्स पॉप्युलेशन हा इकडे सगळं लागून घरं आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये अशा पद्धतीनं बिबट्या घुसणं हे अत्यंत धक्कादायक होतं आणि धोकादायक सुद्धा तेवढंच आहे. कारण की बिबट्या इतका आक्रमक असतो की तो कोणावरही हल्ला करू शकतो.
शाळकरी मुलं सकाळी निघाले होते शाळेत जायला. सकाळी 6:30 वाजता पहिल्यांदा बिबट्याचं दर्शन इकडे झालं आणि नंतर शाळकरी मुलं किंवा काही लहान मुलं या परिसरात होते, त्यांना कुठल्याही पद्धतीने इजा या संपूर्ण घटनेमध्ये झाली नाही. पण 4 ते 5 जणांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न हा बिबट्याने केला आणि या घटनेमध्ये बिबट्या आता बेशुद्ध झालाय आणि ज्या लोकांना जखमी केलं बिबट्यानं त्या लोकांना आता भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. त्यामुळे एक जवान आता वन विभागाचा पुढे निघालेला आहे आणि तो जाऊन चेक करतोय की बिबट्या काही हालचाल करतोय का. त्यामुळे जी वेळ आहे डार्टची ती तर डाट मारल्यानंतर बिबट्याची हालचाल ही काहीशी मंदावली आणि त्यानंतर काही काळ गेल्यानंतर आता या बिबट्याला जाळीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले जातील, त्याला जेरबंद केलं जाईल आणि त्यानंतर त्याची काही वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि मगच त्याला जेरबंद करण्यात येणार आहे. पारडी परिसरातल्या या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन हे झालेलं आहे. तब्बल 3.5 ते 4 तास त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते, कारण पहाटे त्याने काही जणांवर हल्ला केलेला होता आणि त्यानंतर वन खात्याचं हे पथक घटनास्थळी पोहोचलं. तातडीनं रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सुद्धा हा बिबट्या पाहायला मिळालेला होता असं इथले नागरिक सांगतात. मात्र आज त्यांना अचानक हल्ला चढवल्यानंतर तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली. अखेर त्याला आता डाट मारण्यात यश आलेलं आहे, त्याला पकडलं जाईल. 10 ते 15 मिनिटांचा कालावधी गेल्यानंतर आता त्याला जाळीमध्ये पकडलं जाईल आणि पुढे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पाठवलं जाणार आहे. जेरबंद त्याला केलं जाईल. पारडीमधील या बिबट्याला डाट मारण्यात यश आलेलं आहे, कारण सकाळी हल्ला झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं. भरपूर लोकसंख्या असलेला असा हा परिसर आहे आणि दाटीवाटीचा परिसर आहे, अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करणं सुद्धा तितकंच आव्हानात्मक होतं, कारण बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती. त्या लोकांना सावरण्याचं काम सुद्धा वन खात्यानं केलं. कुणीही घाबरून जाऊ नये, मात्र सहकार्य करावं अशी विनंती सुद्धा करण्यात आलेली होती. एकंदरीतच शाळकरी मुलं असतील ती सकाळी पहाटे निघालेली असताना त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं. मात्र आता ही दिलासादायक बातमी आहे पारडीमधील नागरिकांसाठी. या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन अखेर करण्यात आलंय. वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस हे तिथे सध्या घटनास्थळी दाखल आहेत आणि दोघांवर हल्ला केल्यानंतर आता हे जे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं होतं ते यशस्वी झालेलं आहे. अपडेट जाणून घेऊयात. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, या ठिकाणी जिथे बिबट्या बेशुद्ध होऊन कोसळला त्या परिसरापर्यंत आता वन विभागाचे कर्मचारी, जवान, वनरक्षक जे आहे ते पोहोचलेले आहेत. डॉक्टर सुद्धा, वेटरनरी डॉक्टर इथे आहे. बिबट्या ट्रँक्युलाइज झालेला आहे, बेशुद्ध झालेला आहे. त्यामुळे बिबट्याला आता या ठिकाणी जाळीत टाकून खाली नेलं जाईल. त्यामुळे इथे सुटकेचा निश्वास जो आहे तो सोडलेला आहे. बिबट्या जखमी झालेला आहे, वरून तो पडला. हे जे टँक दिसतंय पिवळ्या रंगाची, इथे तो होता आणि इथून त्यांनी खाली तो वर जाण्याचा प्रयत्न करत, उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तो खाली पडला, तेव्हाच डार्ट कामी आला आणि आता बिबट्याला आणलं जातंय आणि बिबट्या इथे उचलून आणलं जात आहे. एक बिबट्या दिसतोय बघा, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो. हा बिबट्या इथे दिसतोय आणि हा बिबट्याला उचलून आता आणलं जातंय. हे बघा, हे बिबट्याला उचलून जाळीमध्ये टाकून आणलं जातंय आणि त्याला आता या परिसरातून गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये घेऊन जातील आणि गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये वन्यजीव, तिथे वन्यजीवांच्या रक्षणासाठी एक केंद्र आहे, रेस्क्यू केंद्र आहे, त्या परिसरामध्ये त्याला घेऊन जातील. आता हा खाली पिंजरा दिसतोय, या पिंजऱ्याच्या माध्यमातून त्याला आता घेऊन जातील, त्या पिंजऱ्यामध्ये त्याला टाकतील. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण डी मराठीवर पाहू शकतो. हा बिबट्या पहा, किती मोठा बिबट्या आहे, याचं पूर्ण वाढ जी आहे ती झालेली आहे आणि हा बिबट्या आता पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला या बिबट्याला आता गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये याची रवानगी केली जाईल, त्याच्यावर केली जाईल आणि नंतर या बिबट्याला पुन्हा त्याच्या ज्या ठिकाणी तो आला, आदिवास होता, तिथे त्याला सोडलं जाईल. पण त्याच्यावर पहिले देखरेख ठेवली जाईल. या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने त्यांना प्रयत्न केला की या संपूर्ण रेस्क्यू मध्ये कुठली अडचण जी आहे ती येऊ नये.
बरोबर प्रवीण, बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती आणि त्यामुळे वन खात्यासमोर ते सुद्धा एक आव्हान होतं, कुणालाही इजा होऊ नये आणि व्यवस्थित हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडावं यासाठी. आणि ही दिलासादायक बातमी आहे, या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. त्याला डार्ट मारल्यानंतर आता जाळीमधनं नेलं जात आहे. पुढची नेमकी प्रक्रिया कशी असेल या संदर्भातली काय माहिती? प्रवीण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आता या परिसरामधून रवानगी जी आहे बिबट्याची ती गोरेवाडा रेस्क्यू सेंटर इथे करण्यात आलेली आहे. आणि अँब्युलन्स मध्ये एक वन्यजीवांची जी अँब्युलन्स असते त्या अँब्युलन्स मध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे. आणि त्या अँब्युलन्सच्या माध्यमातून त्याची रवानगी आता गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये करण्यात आलेली आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये त्याच्यावरती उपचार केले जातील आणि उपचार केल्यानंतर त्याला नंतर अधिवासात सोडलं जाईल. हजारोच्या संख्येनं गर्दी पुन्हा आता इथं आलेली आहे. लोकांना बिबट्या दिसतोय का असं वाटतं, पण बिबट्या काही दिसत शक्य नाहीये, कारण की त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आलेला आहे. बरोबर, त्यामुळे आता या नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण अखेर हा बिबट्या जेरबंद झालाय. प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.